बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधवांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे 3 इच्छुक उमेदवार उपस्थित होते। मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कोण याबाबत सस्पेन्स कायम असून त्यावर उत्तर देण्याचं आमदार भास्कर जाधवांनी मात्र टाळलेलं आहे। महाविकास आघाडी मार्फत सगळेच फॉर्म भरत आहेत। त्याच्यामध्ये माझी मुलगी देखील आली, ती देखील एक उमेदवार आहे। ज्या वेळेला अंतिम निर्णयाला मी येऊन बसू, ज्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही 3 नावं घेतली, त्याच्यावर मी उत्तर दिलं की त्याचं एकमत करण्यामध्ये आम्हाला कष्ट पडणार नाही। तशाच पद्धतीनं उमेदवार म्हणून माझी मुलगी आहे। जर कुठे ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्याच्यावरही आम्ही चर्चा करू। जिल्ह्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं मी ठरवलंय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।